स्वागत। नवीन वक्त्यांना घडताना पहा ज्ञान यात्रा या कार्यक्रमात आपण पुढच्या वक्त्याकडे वळणार आहोत। पहिल्या वक्त्याचं भाषण आपण नुकतंच ऐकलं, कुंभमेळा मॅनेजमेंट, त्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळालं। आता पुढचा जो वक्ता आहे तर त्यांचा जे विषय आहे तो विषय आहे शहरी भागामध्ये प्लॉट विकत घेताना कोणती काळजी घ्यायची। हा विषय खूप 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 महत्त्वाचा आहे। या संदर्भात मी असं म्हणेन की मी स्वतःचा माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो। असं आहे की मला वाचन करायला प्रचंड आवडतं, मला काही काही गोष्टींचा अभ्यास करायला प्रचंड आवडतो। त्याच्यामध्ये गुंतवणूक हा माझा एक अभ्यासाचा विषय आहे। त्याच्यामध्ये मला तेवढं नॉलेज नाही आहे। माझी मिसेस याच्या संदर्भात भरपूर तिचा अभ्यास नेहमी चालू असतो, पण मला नेहमी याच्यामध्ये एक आकर्षण झालेलं आहे की गुंतवणूक कशा प्रकारे करावी, कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे। तर रिअल इस्टेट गुंतवणूक हा मला देखील एक खूप मोठा विषय राहिलेला आहे, ज्याच्यामध्ये मी फार तसं बघायला गेलं तर मला जास्त काही येत नाही, मी अध्ययन आहे बऱ्याच प्रमाणात, पण मला एक आकर्षण आहे। आणि या संदर्भात मी नेहमी असं काही पेपरमध्ये काढलं नसेल किंवा युट्यूबवर काही व्हिडिओ असतील किंवा टीव्हीवर कुठले कार्यक्रम लागले असतील तर ते मी नेहमी ऐकत असतो। म्हणजे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे शेअर मार्केट पासून मी शेअर मार्केटचा पण बराचसा अभ्यास करायचा प्रयत्न केला, पण थोडंसं मला मे बी माझं कॅल्क्युलेशन पहिल्यापासून कमी असल्यामुळे मला ते जमलं नाही। तर रिअल इस्टेट गुंतवणूक संदर्भात मला नेहमी एक आकर्षण राहिलेलं आहे आणि त्या संदर्भात मी नेहमी काहीतरी वाचन करत राहिलो किंवा त्याचा अभ्यास करत राहिलो तरी सुद्धा मला असं वाटतं त्याच्यामध्ये नॉलेज आपल्याला मिळालं पाहिजे। मी माझ्या काही मित्राची अशी गुंतवणूक क्षेत्रामध्ये आहे, त्यांना नेहमी प्रश्न विचारतो की बाबा आपल्याला जमीन विकत घ्यायची असेल किंवा घर विकत घ्यायचं असेल तर कशा प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, काय डूज आहेत काय डोंट डूज आहेत। ओके, मग काय काय अशा आपण पेपरमध्ये बांधकाम असतो किंवा काही लोकांचे अनुभव ऐकतो की त्यांना फसवलं गेलं, मग कशा प्रकारे त्यांचं फसवणूक झाली वगैरे वगैरे। तर अशा काही गोष्टीतून आपण जाऊ नये म्हणून आजच्या या पुढच्या वक्त्यांचा विषय आपण दिला आहे। त्यांच्याबद्दल सांगायला म्हणजे ते देखील स्वतः उत्तम बांधकाम व्यावसायिक आहेत आणि रोटरी क्लब बाणेर इकडचे ते प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून सध्या त्याच्या इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये देखील इन्व्हॉल्ड आहेत आणि रोटरी क्लबचे बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड त्यांना देखील मिळालेला आहे। त्याच्यानंतर जवळजवळ या क्षेत्रामध्ये 10 ते 12 वर्ष ते कार्यरत आहेत। बाणेर आणि औंध भागामध्ये त्यांचं बरंचसं प्रमाणात बांधकामचं काम झालेलं आहे आणि अशी ही तज्ञ व्यक्ती आता आपल्या समोर येणार आहे आणि शहरी भागामध्ये प्लॉट घेताना आणि जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना नेमकी कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। तर मित्रांनो, मला देखील माहिती आहे, मी देखील स्वतः उत्सुक आहे, तर मला खात्री आहे की तुम्ही देखील तेवढेच उत्सुक नक्कीच असाल। तर आपण त्यांचं देखील स्वागत जोरदार टाळ्यांनी करायचं आहे। तर आपण स्वागत करूया आपल्या पुढच्या वक्त्यांचं, श्री नितीन वाघ। नमस्कार, माझं नाव नितीन वाघ, मी व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर व आर्किटेक्ट आहे। पुणे शहरामध्ये गेले 25 वर्ष मी या व्यवसायामध्ये काम करतो आहे। माझं शिक्षण पुण्यातच झालं, पुण्यातनं बी सिव्हिल पूर्ण केलं, पण मला डिझाईन आणि ड्रॉइंग मध्ये आवड असल्यामुळे मी आर्किटेक्टकडे वळालो आणि मी आता आर्किटेक्ट आणि सिव्हिल इंजिनियर अशी दोन्ही कामं करतो। तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये मी बांधकामाची बरीचशी कामं केली आहेत, पण माझा जास्ती कल कॉर्पोरेशन मधनं प्लॅन सँक्शन करणं याकडे जास्ती आहे। त्यामुळं की बांधकाम व्यवसायामध्ये मी आर्किटेक्ट म्हणून सुद्धा काम करतो। दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा काही स्वप्न मुलाशी बाळगतो तेव्हा ही स्वप्न पूर्ण करण्याकरता प्रत्येकजण आपला धडपडत असतो। तर काही देशामध्ये काही जण यशस्वी होतात, काही जण अयशस्वी होतात। व जी व्यक्ती अयशस्वी होतात त्यांना काही असं वाटतं की आपण या क्षेत्रामध्ये फसवलं गेलो आहे, कारण ते व्यवस्थित काळजी घेत नाही प्लॉट घेताना। तर प्लॉट घेताना कुठली काळजी घ्यावी या संदर्भात आपण आता थोडक्यात बघूया। तर सर्वात प्रथम जमिनीचे नैसर्गिक स्थान, जमिनीचं लोकेशन ऑफ द प्लॉट हे सर्वात महत्वाचं आहे। त्या प्लॉटचं लोकेशन कुठं आहे, म्हणजे प्लॉट नदीकाठी आहे का, प्लॉट रेल्वे लाईनच्या जवळ आहे किंवा प्लॉट उतारावरती आहे, डोंगरावरती आहे, या गोष्टी आपल्याला सगळ्यात पहिला बघावं लागतं। कारण प्लॉटचं जर का तुम्ही टोपोग्राफी बघितलं किंवा प्लॉटमध्ये समजा खाण असेल तर त्याच्यावरती बांधकामाचा पाया व्यवस्थित होत नाही। आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये वाजे इथे 2-3 वर्षापूर्वी एक बिल्डिंग कोलॅप्स झाली होती। त्याचं कारण जेव्हा आपण बघितलं तेव्हा असं लक्षात आलं की तिथं पूर्वी एक खाण होती आणि ती खाण पूर्णपणे भरून मग त्याच्यावरती पाया केला होता, त्यामुळे ती बांधकाम ते कोसळलं, त्याच्यामध्ये बरीच जीवित हानी झाली। म्हणून सगळ्यात अतिशय महत्वाचं आहे की त्या टोपोग्राफी ऑफ द प्लॉट म्हणजे त्या प्लॉटच्या खाणीमध्ये किंवा पृथ्वीच्या भूगर्भामध्ये काय आहे त्या प्लॉटचं ते बघणं फार गरजेचं आहे। तर त्या बिल्डरने जर का ती टोपोग्राफी सर्वे केला असता तर तिथं ही बिल्डिंग कोलॅप्स नसती झाली। दुसरं काळजी आपण घेऊ
जमिनीची मालकी म्हणजे जो प्लॉट आपण विकत घ्यायचा आहे त्या प्लॉटची मालकी नेमकी कोणाकडे आहे, त्या जमिनीचा जो मालक आहे तो सहमालक आहे का मूळ मालक आहे, का त्यांनी कोणाला घाण टाकलेले प्लॉट किंवा त्यांनी कुठं लोन काढलेलं आहे किंवा त्यांच्या बिलमध्ये असं लिहिलेलं आहे की उद्या मी मेल्यानंतर हा प्लॉट या संबंधित व्यक्तीला मी जाणार आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो की सातबारा बघतो, सातबारावरनं आपल्याला कळतं की ह्या प्लॉटचा मालक हा आहे, पण त्यांनी कोणातरी पॉवरवरती दिलेली असती, ती त्यांनी डेव्हलपमेंट अग्रीमेंट केलं असतं, ते आपल्याला कुठे दिसत नाही. सातबारावरनं त्याची मालकी ही सिद्ध होत नाही, त्या बाकीच्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघाव्या लागतात. तर त्यासाठी आपण सर्च रिपोर्ट हा जर काढला त्या प्लॉटचा 1930 सालापासूनचे सातबारे उतारे आपल्याला मामलेदार कचेरीमध्ये मिळतात. तर 30 सालापासून सातबारे उतारे आपण जर काढले तर आपल्याला त्या पूर्ण प्लॉटची हिस्ट्री होती कळती, आणि त्या प्लॉटच्या हिस्ट्रीवरनं आपण नामवंत वकील, आता आपल्याकडे कोथमीर साहेब आहेत, त्यांच्याकडनं जर सर्च रिपोर्ट काढला तर तुम्ही पूर्णपणे प्लॉटची माहिती आपल्याला मिळू शकते. आणि तोच 1930 सालाचा जो काही सर्च रिपोर्ट आहे त्याच्यावरनं तुम्हाला बँकेचं लोन जर काढताना तुम्हाला ते सोयीस्कर होतं. तिसरा मुद्दा आपला आहे जमिनीवर आरक्षण. जमिनीची मालकी त्याचबरोबर जमिनीचं आरक्षण हे सुद्धा फार महत्वाचा पॉईंट आहे. कारण बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की समोर प्लॉट दिसतोय, प्लॉट खूप छान आहे, प्लॉट पूर्वेभूमी प्लॉट आहे, त्याच्यावर पूर्वेला रस्ता आहे, आपण असा विचार करतो, पण त्या प्लॉटचं अनुसरून त्या डीपी प्लॅन मध्ये त्याचं काय स्थान आहे हे आपण बघतच नाही. म्हणजे तो प्लॉट कुठल्या झोनमध्ये, तो प्लॉट रेसिडेन्शियल झोनमध्ये, तो प्लॉट इंडस्ट्रियल झोनमध्ये, तो प्लॉट इतर व्यवसाय करता राखीव ठेवलाय हे आपल्याला काही कळत नाही. आपण फक्त सातबारा बघतो आणि त्या प्लॉटचं लोकेशन बघतो की हा पूर्वेला प्लॉट पूर्वेभूमी प्लॉट आहे, वास्तुशास्त्रपणे अगदी योग्य आहे. पण जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन बघितलं जातं तेव्हा लक्षात येतं की ह्याच प्लॉटवरती भविष्यामध्ये काहीतरी पीएमसीने काहीतरी योजना कार्यान्वित केलेल्या आहेत, काही तिथं डम्पिंग ग्राउंड आहे किंवा काही हॉस्पिटल किंवा काही इतर गोष्टीचं आरक्षण केलेलं आहे. मग अशा वेळेला आपल्याला त्या प्लॉटचं भवितव्य काय हे माहित नसतं आणि आपण तो प्लॉट फक्त दिसायला चांगला आहे किंवा आसपास छान डेव्हलपमेंट झाले म्हणून तो प्लॉट घ्यायला आपण तयार होतो, पण आपल्याला त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कारण त्याच्यामध्ये त्या प्लॉटचा भविष्याचा डीपी काय आहे तो आपल्याला माहित नसतो. तर त्याप्रमाणे फक्त भविष्यामध्ये काय होऊ शकतं त्याचा आपल्याला अंदाज येत नाही. तर ही मालकीच्या संदर्भामध्ये मी आपलं एक उदाहरण देऊ शकतो की मुंबईमध्ये मुकेश अंबानींची बिल्डिंग आहे अँटिला. त्या अँटिला बिल्डिंगचं त्यांना आता मुकेश अंबानी सारख्या मोठ्या व्यक्तीला सुद्धा हे लक्षात नाही आलं की त्या प्लॉटची मालकी ही मुस्लिम फक्त बोर्डाकडे होती, पण एवढ्या मोठ्या माणूस सुद्धा बसला. तर आपण ते सर्वसामान्य माणूस आहे, मुकेश अंबानी सारख्या माणसाला कळलं नाही की त्या प्लॉटचा तो ज्या मालक म्हणतोय त्या प्लॉटची मूळ मालकी मुस्लिम वक्फ बोर्डाकडे आहे. आणि त्यामध्ये आखी बिल्डिंग बांधल्यावर तिथे मुस्लिम वक्फ बोर्डवाले पण झोपले होते आणि नंतर जागे झाले आणि त्यामुळे त्यांना ती खूप मोठी किंमत मोजावी लागली मुकेश अंबानीला. आता सेटलमेंट करायला त्यांना काय द्यावं असेल ते गॉड नोज. म्हणजे त्यामुळे आपण खबरदारी जर ही घेतली की मालकी आता कोणाचा आहे तर आपण फसले जाऊ शकणार नाही. तिसरं आहे की जमिनीची संलग्नता, जमिनीचे लोकेशन. संलग्नता म्हणजे लोकेशन, जमिनीच्या आसपास काय डेव्हलपमेंट झालेली आहे, जमीन कुठं आहे. समजा महामार्गाच्या जवळ असेल तर आपल्याला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होऊ शकतो, समुद्र किनाऱ्याच्या जवळ असेल तर आपलं एसआरझेड झोनमध्ये आले तर बांधकामाची परवानगी मिळू शकत नाही. तसेच जर का ते रेल्वे लाईनच्या जवळ असेल तर आपल्याला खडखडा रेल्वेचा काय लक्षात येऊ शकतो, आपल्याला ऐकायला येऊ शकतो. म्हणून अशी जमीन आपण नाही घ्यायची की जी अशा काही महामार्गाच्या जवळ आहे की उद्या जर का काही परमिशन घ्यायची असेल तर सार्वजनिक बांधकाम खातं याच्याकडे जाऊन आपल्याला एनओसी घ्यावी लागते. जर का ती एअरपोर्टच्या जवळ असेल तर हवाई खात्याची एनओसी घ्यावी लागते. म्हणजे अशा बऱ्याचशा एनओसी घ्याव्या लागतात. त्याच्यामध्ये आपला वेळ पैसा हे सगळं त्याच्यामध्ये आपला खर्च होतो, मध्ये आपल्याला नाहक तो त्रास सहन करावा लागतो. त्याकरता अशी जमीन निवडायची की जी या सर्व गोष्टीपासून लाभ आहे की त्याला म्हणजे पीएमआरडी पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिका आणि पुणे शहराच्या बाहेर जिल्हा पातळीवरती पीएमआरडीची मंजुरी आहे. नंतरचा पॉइंट आहे जमिनीचा पोत. जमिनीचा पोत म्हणजे जमिनीची जी मातीची जी क्षमता आहे, म्हणजे काळी माती आहे, मुरुम आहे का हार्ड रॉक आहे, या तीन गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. काळी माती आपल्याला दिसताना छान वाटते की ही माती छान आहे, त्याच्यामध्ये म्हणजे ही शेतीसाठी योग्य आहे, पण ती बांधकामासाठी योग्य नाही. कारण त्याच्यामध्ये फाउंडेशन आपल्याला स्टेबल राहत नाही, त्याचे आपल्याला स्टील एक्सचेंज जास्त स्पेंड करावं लागतं आणि मग खर्च वाढतो, पायाचा खर्च वाढतो. 3 फुटावर पाय लागणार तो अगदी 10 फुटापर्यंत सुद्धा आपल्याला पाय लागत नाही, त्यामुळे बांधकामाचा खर्च वाढतो, आपलं एस्टिमेट पूर्णपणे कोलॅप्स होतं. म्हणून जी काळी माती तिथं आपण प्लॉट न घेतलेला बरा. त्यानंतर राहिले मुरुम आणि नंतर हार्ड रॉक. आपल्याला वाटतं की ही खडकाळ जमीन आहे, हार्ड रॉक आहे, इथं बांधकाम करूयात, पण अशा याच्यामध्ये बोरला पाणी लागत नाही, त्यामुळे ते पण नुकसान आहे. म्हणून मुरमाड जमीन बघायची, काळी माती पण नाही, हार्ड रॉक पण नाही, सॉफ्ट रॉक किंवा मुरुम अशी जर जमीन बघितली तर ती दॅट इज द बेस्ट टू बिल्ड अ हाऊस.
त्यानंतर आपल्या इथं जमिनीला मिळणाऱ्या सोयी, आता जमिनीला मिळणाऱ्या सोयी म्हणजे ज्या काही मूलभूत सोयी आहेत, जसं इलेक्ट्रिसिटीचा पोल जवळ आहे का नाही आपल्याला ते बघावं लागेल, टेलिफोन एक्सचेंजचा जवळ आहे का ते बघावं लागेल, इतर जीवनावश्यक वस्तू जसं स्कूल, कॉलेज किंवा आपले निखिल साहेबांची प्री स्कूल जवळ आहे का ते आपल्याला बघावं लागेल, म्हणजे तुम्हाला त्या प्री स्कूलला जाता येईल जवळ. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला लांब पल्ला क्रॉस करून जावं लागेल, ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणतात, प्लॉटच्या जवळ आहे की नाही ते बघणं फार महत्वाचं आहे. आणि असं असेल तरच तो तुम्ही प्लॉट घ्यावा. तो त्यानंतर येतोय की बिनशेती परवाना आहे का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण पुणे शहरामध्ये किंवा पीएमआरडीए मध्ये, पुणे जिल्हा, पुणे शहर याच्यामध्ये पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीए महानगरपालिका, पीएमआरडीए अशा दोन संस्था आहेत की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत की ज्या परमिशन देतात की संपूर्ण जर का असं एकच मध्ये प्लॉट्स असेल तर त्याचं लेआउट केलं जातं. लेआउट मध्ये विशिष्ट रस्ते सोडले जातात, त्यानंतर सार्वजनिक हिताकरता काही कॉमन स्पेसेस सोडले जातात आणि मग त्याचा तो प्लॉट एने केला जातो. म्हणजे तो पहिल्यांदा प्लॉट ऍग्रिकल्चर असतो, तो एने केला जातो. ऍग्रिकल्चर एने केल्यामुळं तो प्लॉट घेताना सुद्धा तुम्हाला लोन मिळू शकतं बँकेकडनं, त्याचा एफएसआय जास्ती असतो. असे प्लॉटची व्हॅल्युएशन जास्ती असते. म्हणजे तुम्हाला त्या प्लॉटचं अगदी तुम्ही डोळे झाकून तो प्लॉट तुम्ही परचेस करू शकता, कारण तो एने सँक्शन प्लॉट असतो, कलेक्टर सँक्शन असतो, एने झालेला प्लॉट असतो. तुम्हाला कुठल्याही बँकेचं लोन मिळतं आणि तुम्हाला तो प्लॉट घेताना कुठलाही त्रास होत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परवाना. आता पुणे शहराचा विचार केला तर पुणे महानगरपालिका ही जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पुणे शहराच्या बाहेर पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पीएमआरडी ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थेकडनं आपल्याला त्या प्लॉटवरती परमिशन मिळेल का नाही हे पहिलं बघणं गरजेचं आहे. तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वतःचे काही नियम आहेत की साधारणपणे प्लॉटचा एरिया एवढा पाहिजे, प्लॉटचं क्षेत्रफळ असं पाहिजे, साधारणपणे लांबी आणि रुंदी हे सगळ्यात बघणं महत्वाचं आहे की उद्या आपल्याला जो बंगला बांधायचा आहे त्याच्या साईड मार्जिन बसतात का नाही त्या प्लॉटमध्ये. बराच वेळा आपल्याला प्लॉट आवडतो पण आपल्याला कळत नाही की समोर जर 6 मीटरचा रस्ता असेल तर तो प्रपोज मध्ये 9 मीटर होतो, प्रपोज मध्ये 12 मीटर होतो, तर आपल्या प्लॉट मध्ये 6 मीटर जातो. मग मागणं 3 मीटर सोडल्यानंतर प्लॉटच उरत नाही. आणि प्रथम दर्शनी आपल्याला वाटतं की हा प्लॉट खूप छान आहे, पण आपल्याला हे माहित नसते की डीपी मध्ये तिथं प्रपोज रोड किती आहे आणि त्यामुळे मग तिथं आपली फसवणूक होऊ शकते. म्हणून ही काळजी घेतली पाहिजे की स्थानिक स्वराज्य संस्थेचे काय नियम आहेत, त्यांचं किती सेटबॅक आहे, किती साईड मार्जिन आहे. त्याकरता तुम्ही चांगल्या निष्ठात आर्किटेक्टला तुम्ही कन्सल्ट केलं प्लॉट खरेदी करताना, तुम्ही प्लॉट घ्यायच्या आधी तुमचं डिझाईन करा, तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तिथं बसतंय का ते चेक करा. त्या प्लॉटचं क्षेत्रफळ किती आहे, तिथं एफएसआय किती आहे. तर तुम्ही प्लॉटला अगदी आता बाणेरचं उदाहरण दिलं तर बाणेरचं माझ्याकडे 2 प्लॉट आले होते, त्याच्यामध्ये जवळजवळ तिथं आज 50 लाख रुपये गुंठा जागेचा भाव चाललाय आणि तिथला एफएसआय 0.75 एफएसआय असल्यामुळे त्यांची जी रिक्वायरमेंट सॅटिस्फाय होत नाही, म्हणजे कॅल्क्युलेशन बसत नाही. 2 गुंठेचा प्लॉट घेतात 1 कोटी रुपये लागतात, बांधकाम खर्च 1 कोटी रुपये, 2 कोटी याच्यामध्येच गेले आणि तिथं रेट चाललाय 6 ते 7,000 रुपये. मग तुम्हाला तिथं 4 कोटी त्याचं मार्केट व्हॅल्यू झालं पाहिजे तेव्हा तुम्हाला 2 कोटी राहतात किंवा मग 1 कोटी प्रॉफिट मध्ये येऊ शकतो. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन इकॉनॉमिक्स करणं फार गरजेचं आहे की या प्लॉटवरती एफएसआय किती आहे, या प्लॉटवरती साईड मार्जिन किती बसतं, रिअर मार्जिन किती बसतं, हाईट किती मिळते याच्यावरती. कारण आधी जर तुम्ही पाहिलं तर कॉर्पोरेशनचा अगदी एक साधा नियम आहे की एखाद्या प्लॉटची जर का गुंठेवारी गेली असेल, 2001 साली गुंठेवारीचा कायदा आला होता आणि 2001 साली जर का तुम्ही गुंठेवारी गेली असेल तर बाण्यासारख्या याच्यामध्ये 0.75 वरून 1.10 एफएसआय जातो. हे कोणाला माहित नसतं. ते ज्या आर्किटेक्ट त्याच्यामध्ये काम केलंय त्याला माहिती असतं आणि ते पण कॉर्पोरेशन असं काही म्हणजे गुपित ठेवतं की ती फाईलच गायब करतं तिकडनं. आम्हाला ती फाईल पहिली सर्च करावी लागते. त्यामुळे आम्ही काय बघतो की पहिलं त्या प्लॉटची गुंठेवारी झालेली आहे. आता तुम्हाला उदाहरण बाहेर आता बाणेरमध्ये सरकारवर 35चा प्लॉट आलाय, तो स्वतः मी डेव्हलपमेंटला घेतोय. तर सगळ्यात पहिलं मी काय केलं, ओनरला विचारलं तुझी गुंठेवारी झालेली आहे का. तो म्हणला हो. तर मी त्याला सांगितलं की मला एखादी जास्ती मिळणार म्हणून काय म्हटलं काय नाही, म्हणलं तुमचा प्लॉट ओके आहे का मला त्याच्यावर कळेल किंवा कॉर्पोरेशनने मंजूर केलाय का नाही. तर एवढ्या एका याच्यावर माझा तो एफएसआय 0.75 वरून 1.10 वर जाणार आहे, म्हणजे 35% वाढणार आहे. माझ्या वरती 3 BHKचा एक एक्स्ट्रा फ्लॅट बसतोय. मग आज त्यांनी 50 लाख याला 60 लाख रुपये द्यायला पण तयार आहे. आमची जी आता नेगोशिएशन चालू आहे तर शेवटच्या स्टेजला आहे आमचा आता, म्हणजे कालचाच विषय होता आमचा. तो अडून बसला की मला 55 लाख पाहिजे, तर आम्ही 50 लाख म्हणत होतो पण 55 लाखाला आम्ही तो व्यवहार डन केला. कारण आम्हाला माहिती आहे 0.75 1.10 मध्ये ऑलरेडी एक फ्लॅट मला एक्स्ट्रा मिळतोय. पण त्याच्यामध्ये मला बघायचं काय होतं की याची फाईल आहे का नाही. म्हणून मी पहिलं पीएमसीचं जे रेकॉर्ड रूम आहे तिथं जाऊन बघितलं की याची फाईल खरंच अस्तित्वात आहे का नाही.
कारण कॉर्पोरेशनचा असा रूल आहे की ती जरी 1.10 FSI तुम्ही दिला तरी ती फाईल तिथं रेकॉर्डमध्ये पाहिजे, ती त्यांना दिसावं लागते. कारण 2000 साली बऱ्याचशा डुप्लिकेट गुंठेवारी झाल्या होत्या ज्यांचा फक्त प्लॅनवर शिक्का असायचा, त्याचं काही रेकॉर्ड नसायचं. त्यामुळे ती तिथं सहज रिपोर्ट जाऊन बघावं लागतं की पहिलं म्हणजे हे अतिशय ज्यांना बारीक माहिती आहे ते बघतात. कारण तो खूप डिफरन्स पडतो. एक 3 BHKचा फ्लॅट वाढला तर आज भाड्यामध्ये एका फ्लॅटची किंमत 1,25,00,000 रुपये मिनिमम. तर तो एकदम तुमचा सगळं डिफरन्स करतो, ते सगळं इकॉनॉमी सगळं बॅलन्स होऊ शकतं. तर त्यामुळं त्या तिथं जाऊन तुम्हाला ते चेक करणं गरजेचं आहे की त्याला गुंठेवारी आहे का नाही, ती फाईल तिथं आहे का नाही. कारण ती फाईल तशी तिकडे आम्ही मेन बिल्डिंगला आणतो आणि मग जेईला दाखवतो तेव्हा तो म्हणतो येस ओके नाव आय विल गो फ्रॉम 0.75 to 1.10. पण तो आपल्याला आधी कळलं पाहिजे मेल घेताना. आणि गुंठेवारी केल्यावरती काय होतं की मग कुठली बँक, आता आम्ही एका बँकेला अप्रोच केलं की आम्हाला हा प्लॉट घ्यायचा, आम्हाला याच्यावरती 2 कोटीचं लोन पाहिजे. तर ते म्हणाले की येस ओके, जर गुंठेवारी झाली असेल याचा अर्थ तो रेग्युलाइज झाला प्लॉट, त्यामुळे आम्हाला बँकेचं लोन सुद्धा त्याच्यावरती मिळू शकतं. म्हणजे तसं त्यामुळे गुंठेवारी स्थानिक स्वराज्य परवान्यामध्ये बऱ्याचशा बारीक बारीक गोष्टी आहेत. प्लॉट घेताना आपल्याला कळलं पाहिजे की ते आपली रिक्वायरमेंट काय, FSI किती आहे आणि आपल्याला हाईट किती मिळत. आता हाईटमध्ये सुद्धा रोडच्या विड्थवरती डिपेंड असतं. बऱ्याचशा वेळेला आपल्याला वाटतं रोड आहे रोड, पण रोड किती फुटाचा आहे आणि तो रोड आहे का नाही त्याच्यावरती FSI डिपेंड असतो. प्लॉटचं कुठल्याही कॅल्क्युलेशन FSI वरती असतं आणि मजल्यांवरती असतं. किती तुम्हाला FSI मिळतो, किती तुम्हाला मजले सँक्शन होतात, त्याच्यावरती तो प्लॉट घ्यायचा का नाही घ्यायचा, व्यावसायिक वापरासाठी किंवा स्वतःच्या घर बांधण्याकरता ते ठरवलं जातं. आता शेवटचा मुद्दा हाच आहे, सरकारी परवानग्या मंजुरी चौथे क्षेत्र, ज्याचं मी आता आपल्याला बोललो की FSI वरती सर्व डिपेंड असतं. FSI किती मिळेल त्याप्रमाणे तुम्ही तो प्लॉटची व्हॅल्युएशन ठरते आणि त्याप्रमाणे मग तुम्ही कसं पुढे जाऊ शकता तसं त्याच्यावरती. त्यामुळे जे काही प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळं आहे. आता PMC आणि PCMC या दोनमध्ये पण फार डिफरन्स आहे. PMC मध्ये जर तुम्ही पाहिलं तर आता नवीन म्हणजे मेट्रो सिटीचे ऑलमोस्ट कायदे लागू झाले. मेट्रो सिटी डिक्लेअर नाही झाली, पण मेट्रो सिटीचे जे काय आहे की FSI वाढेल, तो जर PCMC मध्ये गेला तर कमी आहे. म्हणजे PCMC मध्ये आधी 0.75 FSI आहे. साईड बांधणी सुद्धा त्याला तेवढं 3-3 मीटर साईड बांध सोडतात, जे की पुण्यामध्ये 2.25 मीटर सोडले तरी चालतात. आता PMRDने पण बरंचसं सॉफ्ट केलेलं आहे. PMRDने पण आता छोट्या प्लॉटमध्ये सँक्शन द्यायला सुरू केलंय. इव्हन म्हणजे गावापासून जर का प्लॉट 500 मीटरच्या आत असेल तर तो प्लॉट येणे ठरला जातो आणि तिथं सुद्धा तुम्ही घर बांधू शकता. मला बरंचसं सरकारी धोरण बरंचसं ओपन झालंय, जे पूर्वी खूप टाईट होतं की असं प्लॉट पाहिजे असं प्लॉट, आता तसं राहिलेलं नाही. तुम्ही प्लॉट आता म्हणजे एखाद्या छोट्या खेडेगावात जरी घेतले तर त्याचा प्लॅन अप्रुव्हल होतं आणि ते येणे सुद्धा होऊ शकतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे त्या प्लॉटचं व्हॅल्युएशन वाढतं. तो प्लॉट नुसता समोर बघणं आणि त्याचं डीपी मध्ये व्हॅल्युएशन बघणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यावरून त्या प्लॉटची व्हॅल्यू ठरते की तो डीपी मध्ये कसा आहे, कारण डीपी प्रत्येक वेळा चेंज होत राहतो, 20-20 वर्षानंतर चेंज होत राहतं. आता डीपीचं आरक्षण वरून जर तुम्ही बघितलं तर मला आता आठवतंय की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या जावयांनी प्रभात रोडवरती डीपीच्या आरक्षणमध्ये शाळा होती, त्यावरती बहुमजली इमारत बांधली. मिस्टर गिरीश व्यास हे त्यांचे जावई मुख्यमंत्र्यांचे, त्यांनी महानगरपालिकेने तिथे आरक्षण होतं शाळेचं, त्या शाळेच्या आरक्षणावरती त्यांनी बहुमजली इमारत बांधली. त्यांना म्हटलं माझा सासरा तिथं CM आहे, आय कॅन डू एनिथिंग ऑन द प्रभात रोड. बट त्यांना माहित होतं की पुण्यात अतिशय सुज्ञ आहेत आणि त्यांना माहिती की ही शाळेची जागा शाळेसाठी वापरली पाहिजे. तर त्यांनी ती केस कोर्टात लढवली आणि ती केस हारले आणि इकडे त्यांना मुख्यमंत्रीपद गमावं लागलं आणि तिथं जावयाला बिल्डिंग गमावं लागली. आज त्याच बिल्डिंग मध्ये अगदी सुपर क्लास बिल्डिंग मध्ये महानगरपालिकेची प्राथमिक शाळा भरती. म्हणजे 3 BHK प्रभात रोडवरती आज 2 ते 3 कोटीच्या फ्लॅटच्या किमतीमध्ये आज महानगरपालिकेची शाळा तिथं भरती. म्हणजे का तुम्ही एखादी गोष्ट सॉफ्टली घेतली की येस आय कॅन डू एनिथिंग असं नसतं. कायदेचं काम करत असतात आणि ते योग्य वेळी जागे होतात. त्यामुळे तुम्ही जागे होणं फार महत्वाचं असतं. मुख्यमंत्र्यांचे जावई असो नाही तर कोणी असो, कायदा सगळ्यांना सारखा असतो आणि ते योग्य माणसं योग्य वेळी जागा होतोच. अशा बरेचसे उदाहरण ज्याच्यावर आपण हा बोध घेऊ शकता की प्लॉटचं बेसिक व्हॅल्युएशन काढताना त्याचे प्लॉटचे जे काही नियम्स आहेत ते कसे आहेत, प्लॉटचं जे सकृदर्शी प्लॉट न बघता त्या प्लॉटची भविष्यामध्ये काय तिथं होणार आहे त्याच्यावर त्या प्लॉटचं व्हॅल्युएशन ठरतं. मग ह्या जर आपण काळजी घेतल्या तर प्लॉट घेताना आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि आपलं होम स्वीट होम हे नक्कीच तयार होईल. धन्यवाद. ओके, कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. येस, तुम्ही जे FSI म्हणता, FSI म्हणजे काय म्हणतात? ओके, FSI म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स. एखादा प्लॉट समजा 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, त्याच्यावर पुणे शहरामध्ये जर का तुम्ही बांधकाम करताय तर त्याच्यावर 0.85 FSI अलाउड असतं. थोडक्यात 850 स्क्वेअर फूट तुम्हाला बांधकाम करता येतं.
हे तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये गेलं तर 750 स्क्वेअर फूट अलाउड तुम्हाला असतं. पण जर का हा प्लॉट गुंठ्यावरी मंजूर असेल तर तुम्हाला 1.10 FSI मिळतं. सँक्शन लेआउट असेल तर 1 FSI मिळतं. म्हणजे 1000चा प्लॉट असेल तर त्याच्यावर किती बांधकाम अलाउड आहे याला FSI म्हणतं. येस, अजून बोला काय प्रश्न? आडवं बांधकाम. हा म्हणजे टोटल बांधकाम. आता तुम्हाला 1000चा प्लॉट आहे ना तर तुम्हाला समजा 1000 बांधकाम अलाउड आहे. मग तुम्ही 500 2 मजले बांधा. त्याच्यामध्ये पार्किंग फ्री असतं. पार्किंग फर्स्ट सेकंड असं बांधू शकता. ऍक्च्युअली त्याच्यामध्ये परत कसं असतं बाल्कनी 50% फ्री मिळते, परत टेरेस मिळतं, अल्टरनेट टेरेस फ्री, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण साधारण ढोबळ जर विचार केला तर जेवढा तुमचा प्लॉटचं क्षेत्र आहे ना तेवढं तुम्हाला FSI मिळतं. मग ते तुम्ही डिवाइड करायचं. ते आणि कसं असतं एका स्लॅब एरियाला 1/3 ऑफ द प्लॉट एरिया, म्हणजे जेवढा प्लॉट आहे त्याच्या 1/3 स्लॅब एरिया येतो. हा बेसिक नियम लक्षात घ्यायचा. जेवढा काय प्लॉट आहे ना त्याला पहिलं 3 ने डिवाइड करायचं, तेवढा तुमचा स्लॅब येणार. म्हणजे कुठलाही प्लॅन न करता सांगू शकता इथे किती स्क्वेअर फूटचा स्लॅब येणार आहे आणि काय येणार. तुम्ही तसं करू शकता. जेवढा प्लॉटचं क्षेत्र असेल ना त्याला डिवाइड बाय 3 करायचं. जो एरिया येईल ना तेवढा तुमचा स्लॅब झाला. मग त्याला मल्टिप्लाय बाय 3 करायचं, मग तेवढे तुमची हाईट झाली. असं तुम्ही बिल्डिंगचं काढू शकता कुठलेही. आणि हे वेगवेगळे FSI प्रत्येक शहराचा एक वेगवेगळे. म्हणून तर जर का आपण आता जर तुम्ही असं बघितलं एखादा आघाडीचा स्टुडंट आहे त्याने पुण्यामध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि तो म्हणला मला फॉरेनमध्ये जायचंय, ऑस्ट्रेलियाला जायचंय. माझ्याकडे उदाहरण आहेत असे. ते ऑस्ट्रेलिया जाऊन त्यांना तिकडची स्टडी करत बसले ते ऑस्ट्रेलियाचं. त्याचा पुण्याशी काही संबंध नाही. मग ते परत आल्यानंतर म्हणले की आम्हाला पुण्याला काहीच कळत नाही, तिथं फॉरेन रिटर्न आहे. फॉरेन रिटर्न तुम्ही तिथं राहायचं ना, कारण जिथले कायदे तिथंच लागू होतात. पुण्यातले कायदे वेगळे, मुंबईतले कायदे वेगळे, सगळ्या शहरातले कायदे वेगळे. आणि तुमच्या माहिती करता समजा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये जो FSI आहे किंवा जे काही बांधकाम नियंत्रण कक्ष आहे दॅट इज द बेस्ट इन द इंडिया. संपूर्ण पुणे शहराचं सगळे कॉपी करतात, म्हणजे हे करतात, अनुभव घेतात त्याचा. कारण आपलं खरंच खूप छान आहे, इतकं सुटसुटीत आहे. त्याच्यामध्ये म्हणजे इतकं सिम्पल आहे की फर्स्ट यू हॅव टू टेक द लायसन्स फ्रॉम द PMC आणि तुम्ही प्लॅन काढला ना तो सॉफ्टवेअरमध्ये टाकावं लागतं. कुठल्याही जेईला दाखवायचं काही नाही. पुणे महानगरपालिकेला लंडनने सर्टिफिकेट दिले, तिथं सिटी इंजिनियर सर्टिफिकेट लावलेलं आहे की दिस इज द बेस्ट सॉफ्टवेअर डेव्हलप बाय पुणे इन नॉट ओनली इन इंडिया बट इन द वर्ल्ड, ऑलमोस्ट इन द वर्ल्ड. तर त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण फक्त प्लॅन, म्हणजे आमच्याकडे लायसन आहे तर आम्ही आमच्या ऑफिसमधूनच तो प्लॅन त्या सॉफ्टवेअरमध्ये टाकतो. तो सॉफ्टवेअरमध्ये रन होतो, लगेच आम्हाला रिपोर्ट येतो. त्या रिपोर्टवरून कळतं की प्लॅन मध्ये काय चुकलं काय नाही. लगेच आम्ही सेकंड करेक्शन करून लगेच सेंड करतो. आणि जेव्हा तो रिपोर्ट ओके असं ओके येतं. पूर्वी काय होतं जेही प्रत्येक चेक करत असायचं, हे साईडमध्ये बरोबर आहे काही आहे, पण त्याच्यामुळे भ्रष्टाचारी वाढायचा ना, त्याला ऍडजस्टमेंट करावं लागायची, तो सगळं हाताने लिहायचा. पण आता संपूर्ण रिपोर्ट तयार होतो. ओके आले किंवा आपण समजा प्लॅन ओके, मग आपण नुसतं जाऊन सबमिट करायचं आणि फक्त साईड व्हिजिट झाली दॅट इज द फायनल रिझल्ट. असं होतं. येस, एक लास्ट प्रश्न. जर एखादा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपला एखादा मोकळा फ्लॅट असेल, प्लॉट असेल आणि त्याची काही आपण गुंठेवारी केलेली असेल स्वतः आणि तो जर मोकळाच ठेवला तर आपलं PCMC कडनं किंवा PMC कडनं असं अचानक रिझर्वेशन येऊ शकतं का त्या मोकळ्या प्लॉटवर? हो, तो चांगला पॉईंट आहे. तुम्हाला त्याच्याकरता रिझर्वेशन येऊ शकतं कारण तो DP ला नाही येत. म्हणजे छोटा प्लॉट असतो, जर का मोठा असेल तर DP चा विचार केला जातो. तर ते छोट्या प्लॉटला नाही, तुम्हाला स्वतःला जागरूक राहावं लागेल. तुम्हाला एव्हरी टाइम यू हॅव टू फॉलो विथ द PCMC की आता 20 वर्षांचं DP तयार होतं. म्हणजे वन्स यू सी द DP इट विल बी चेंज आफ्टर 20 years. आता पुणे महानगरपालिका 2007 मध्ये DP झाला आणि आता 2017 मध्ये नवीन DP झाला. तर ज्यावेळेला DP होतो तयार त्यावेळेला तुम्हाला लक्ष द्यावं लागतं की आपला प्लॉट सेफ आहे का नाही, आपल्या प्लॉटमध्ये काही आहे की नाही. तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला कारण सेम असं झालं. आम्ही 2000 साली पुणे शहरामध्ये सर्वे नंबर 23 चिखलवाडी खडकी रोड तिथं आम्ही एक बिल्डिंग सँक्शन केली होती. बिल्डिंग होती पार्किंग प्लस 5 स्टोरी, पण नंतर त्या बिल्डरचा आणि जागा मालकांचा वाद झाला, ती बिल्डिंग तशीच पडून राहिली. आणि 2000 पासून आता 2017 आलं जेव्हा नवीन DP झाला आणि मला जरा उत्सुकता होती की त्या प्लॉटचं काय झालं, म्हणून मी कॉर्पोरेशनमध्ये गेलो आणि मी झोन दाखला काढला. तर मला आय वॉज शॉक की द प्लॉट हॅज बीन डिक्लेअर्ड ऍज SRA झोन, म्हणजे तिथं झोपडपट्टी म्हणून डिक्लेअर झालेली आहे. आम्हाला शॉकच बसला. म्हटलं बघा हे भांडत बसल्यावर काय झालं, महानगरपालिकेला माहितीच नाही त्या प्लॉटवर काय झालंय, मग तिथं त्यांनी टाकून दिलं. तर ते कसं झालं की यावेळेस पुणे महानगरपालिकेत DP न बनवता त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्याकडे सगळे अधिकार काढून घेतले आणि तिकडे मुंबईत बसून त्यांनी सगळं पुणे शहराचं नियोजन केलं. त्यामुळे त्यांना काहीच कळलं नाही की तिथं काय नाही. त्यांना माहितीच नाही की तिथं बिल्डिंग रेडी आहे, म्हणजे बिल्डिंग हाफवे झाली होती पण त्यांच्या वादामुळे बिल्डिंग पडून येत. पण त्यांनी तो डिक्लेअर केला की दिस इज अ स्लम. मग 23 चिखलवाडी आज स्लम म्हणून डिक्लेअर आहे. मग त्या सगळ्या जागा मालकांना शॉकच बसला. म्हणजे हा एक लास्ट हा चला. तर सणसवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे इथं
शेतीवर नाव विकायची एक जागा आहे, ती जागा त्यांना एनए करायची आहे. ती जागा ती विकत एकूण क्षेत्रफळ आहे त्याचं साधारणतः 38 ते 40 गुंठे. 38-40 गुंठे आणि त्यांना साधारणतः 20 ते 22 गुंठे त्यांना शेत जमीन ती जमीन घ्यायची. तर ती शेत जमीन एनए होईल का? कुठल्याही गोष्ट कुठल्याही प्लॉटचं एनए करण्याकरता त्याची मर्यादा असते 1 एकर. 1 एकरच्या पुढे जर क्षेत्र असेल तर तो झोन चेंज होतो आणि तो नगर विकास खाते मुंबई महाराष्ट्र शासनाच्या तिथनं तो चेंज होतो. त्याच्या खाली असेल तर चेंज होत नाही. आणि जर का शेती नाविका झोन असेल तर तसे त्याच्यामध्ये काहीच अलाउड होत नाही, काही होत नाही, कुठले बांधकाम अलाउड होत नाही. पण त्याला एक वळवट आहे की त्या माझ्याकडे असंच एक प्लॉट आला होता पिरंगुटला. मग आम्ही काय केलं त्याच्यावर शैक्षणिक प्रपोजल टाकला. ऑफकोर्स तो बराच मोठा होता, 30-40 एकरचा होता. मग तिथं आम्ही शैक्षणिक प्रपोजल टाकला आणि तो चेंज करून घेतला आणि नंतर ती जागेचा वापर चेंज केला आणि तिथं आम्ही रेसिडेन्शियल सुरू केलं. म्हणजे असे प्रश्न त्याचे उत्तर सगळे असतात आर्बिट्रेटकडे. जसे तुमच्याकडे वकील साहेबांकडे सगळे असतात तसे कायदे असतात. ते कायदे पळवाटा पण आमच्याकडे असतात. फक्त तुम्हाला योग्य म्हणून सापडला पाहिजे. आपल्यासमोर उभा आहे. तर आपल्याला कुठली लागली मार्गदर्शन लागलं किंवा माझा जर काय सल्ला लागला तर मी सदैव उपलब्ध आहे.